सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर पवार कुटुंबामध्ये नाराजीची चर्चा आहे. कारण शपथविधी संदर्भात कोणतीही माहिती नसल्याचं शरद पवारांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे शरद पवारांना न विचारताच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली का असा सवाल आता उपस्थित होतोय. तर पवार कुटुंबातले सदस्य शपथविधीला गैरहजर राहिल्यामुळे या चर्चांना आणखी उधाण आलंय. मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री, पवार कुटुंबात नाराजी. शपथविधी संदर्भात शरद पवार अनभिज्ञ. शपथविधीला पवार कुटुंबातले सदस्य गैरहजर. अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीची धुरा सुनेत्रा पवारांनी हाती घेतली आहे. लोकभवनात सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. मात्र दुसरीकडे त्यांच्या या निर्णयानं शरद पवार कुटुंबात नाराजीची चर्चा आहे. कारण एकीकडे अजित पवारांचं निधन होऊन अवघे 3 दिवस उलटले, तेवढ्यातच सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. तसंच या शपथविधी संदर्भात खुद्द शरद पवार अनभिज्ञ होते. त्यामुळं सुनेत्रा पवार यांनी शपथविधीचा निर्णय तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळांच्या सांगण्यावरून घेतला का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. ही चर्चा इथं झाली. ही जी चर्चा मी वाचतोय ती वाचतोय ते मुंबईच आहे. प्रफुल्ल पटेल, तटकरे हे पक्षाचे प्रमुख आहेत. तो त्यांचा अधिकार आहे. त्यांना त्याच्यामध्ये प्राधान्याने काय करावं हे त्यांनी ठरवलेलं दिसतंय. त्याचा आम्ही कधी भाष्य करणार नाही. शपथविधी संदर्भात रोहित पवार आणि युगेंद्र पवारांनी देखील थेट बोलणं टाळलं. शपथविधीला पवार कुटुंबातला कुणीही जाणार नसल्याचं त्यांनी आधीच स्पष्ट करून टाकलं होतं. तर दुसरीकडे शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी शपथविधीला यावं असा आग्रह पार्थ पवारांचा होता. मात्र त्यांच्या मनधरणीला देखील अपयश आल्याचं दिसलं. दुसरीकडे सुनेत्रा पवारांच्या शपथविधीची तयारी सुरू असताना सुप्रिया सुळेंनी काटेवाडीत जाऊन अजित पवारांच्या आईची भेट घेतली होती. दादा पवार साहेब जाणार आहेत, शपथविधी जाणार आहेत. 2 मिनिटं सोडा भाऊ. दादा काय मनवायला आले ते का शरद पवार का? उद्या देशाचं बजेट आहे आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फ्लोअर लीडर असल्यामुळे मला जायला लागते. म्हणून मी आशा काकींना भेटायला आले होते. मी आशा काकींशी बोलले आणि आता मी दिल्लीला पुण्याला चालले गाडीने आणि तिथून मी दिल्लीला. मी सुनेत्रा अजित पवार शुक्रवारी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. सकाळी देखील पार्थ पवारांनी शरद पवारांच्या सोबत चर्चा केल्याची माहिती आहे. शपथविधीच्या पार्श्वभूमीवर गोविंद बागेत सकाळपासूनच हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र दादांचं कुटुंब सोडलं तर पवार कुटुंबातील दुसरं कोणीही शपथविधीला हजर नव्हतं. बहुधा पवार कुटुंबामध्ये हा निर्णय रुचला नसल्याचीच पुढं प्रचिती येते. कारण शपथविधीला जय पवार सोडले तर पवार कुटुंबातलं कोणीही उपस्थित नव्हतं. हेही बरंच मोठं सूचक आहे. याचा अर्थ असा की फार काही आलबेल नाही. आणि शिवाय 2 पक्षांमध्ये म्हणजे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करू इच्छिणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचं विलिनीकरण हा विषय आता मागे पडण्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या हातातच राष्ट्रवादीची सर्व सूत्र जाणार हे जवळजवळ आता निश्चित झालंय. उपमुख्यमंत्री पदासोबतच राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाची धुराही त्यांच्याच हातात जाणार असल्याची शक्यता आहे. मात्र राष्ट्रवादीत सुरू असलेल्या या सर्व घडामोडींमुळे शरद पवार नाराज असल्याच्याही चर्चा आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.